आज आपण वर्षभर टिकणारी पोह्याची चकली कशी बनवायची ते पाहूया. अर्धा किलो मी पोहे चाळून घेतले आणि जाड पोहे घ्यायचे. आपण कांदा पोहे बनवायला पोहे घेतो ते पोहे घ्यायचेत. आता हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, चोळायचे नाही. फक्त पाणी टाकायचं आणि काढून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवायचं आणि 1 तास आपल्याला असंच भिजत ठेवायचे. तर 1 तास झालेला आहे. आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे. तर पोहे पण वाटून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मीठ, मिरची पावडर, धना, जिरा पावडर, तीळ, ओवा हे सगळं टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून. याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो आपण पाहून घ्या पहिल्यांदा. आता थोडं थोडं पाणी लावून आपल्याला दाखवल्याप्रमाणे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. साच्यात भरताना सुद्धा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. आता चकल्या पाडून घ्यायच्यात आणि 2-3 दिवस चांगल्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. चकल्या चांगल्या सुकून झाल्या की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून द्यायचं, म्हणजे वर्षभर चकली अजिबात खराब होत नाही. आता थोड्याशा चकल्या मी तळून पण दाखवते. एकदम अशा चांगल्या फुललेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि हलकी चकली बनते ह्या पद्धतीने बनवली तर. अशी चकली बनवून बघा आणि कशी झाली ती दाखवते.